सांगलीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये बेंदूर सण हा साजरा करण्यात आला। सदैव कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातले 3 दिवस हा सण साजरा केला जातो। पहिल्या दिवशी बैलांचे खांदे मळणी होते, त्यांना खिचडा खाऊ घातला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना न्हाऊ आणि माखून त्यांना शिंगांना रंगरंगोटी केलं जातं, अंगावरती झूल पांघरली जाते आणि त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य या बैलांना दिला जातो। बेंदूरच्या दिवशी बैलाच्या मानेवर जू दिलं जात नाही। सांगलीमध्ये अनेक ठिकाणी या सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। बेंदूर सणा दिवशी बैलांच्या आदल्या दिवशी खांदामळणी केली जाते, पूजा करतात। दुसऱ्या दिवशी बेंदूर हा सण असतो, त्या दिवशी बैलांना आंघोळ घालून धुवून सजावट करतात, त्यांची पूजा केली जाते आणि संध्याकाळी त्यानंतर वरात काढली जाते। त्यासनी खिचडा करून घालणे आणि आज सकाळपासून धुणे, रंगवणे, आत्ता नैवेद्य देणे, पोळ्यांचा नैवेद्य, उद्या करंजा हे नैवेद्य उद्या 3 दिवस एकूण चालतो।